नमस्कार मंडळी. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ताजे मटार वापरून मटार पनीर बनवणार आहोत. मस्त चमचमीत असं हे मटार पनीर बनतं आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवलेली आहे. अजिबात कुटाणा होत नाही. मस्त झटपट हे मटार पनीर बनतं. छान अशी त्याची ग्रेव्हीसुद्धा झालेली आहे भाजीवरती, तरीसुद्धा मस्त येते. वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. मटार पनीर बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला 1/2 किलो पनीर घ्यायचं आहे. आता पनीरचे बारीक तुकडे मी करून घेते. सोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. 2 मोठे टोमॅटो उभे असे कापून घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी ताजे मटार घेतलेत. आता आपण गॅसवरती पातेलं ठेवूयात. याच्यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटो आपण टाकून घेऊ. यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाव चमचा लाल तिखट. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मोठा गॅस करायचा आहे आणि पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे. तर पहा, आता यातील टोमॅटो छान असा मऊ पडायला लागलेला आहे. यामध्येच मी 4-5 काजूसुद्धा टाकून घेतलेत. यामुळे ग्रेव्हीला चव छान येते. आता पूर्णपणे यातील टोमॅटो चांगले गाळ झालेले आहेत. गॅस आता आपण बंद करून घेऊयात आणि हे पातेलं बाजूला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ. त्याच गॅसवरती कढई ठेवली आणि यामध्ये आता आपण टाकूयात 2 पळ्या तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकून घेऊयात कट करून घेतलेलं पनीर. तर सर्व पनीर आता या तेलामध्ये थोडंसं आपल्याला तळून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं, पनीर कढईला चिकटतं. खूप जास्त कढई जर गरम असेल तर पनीर कढईला चिटकू शकतं. आता अगदी हलक्या हाताने हे पनीर मी असं पलटी करून घेते. खूप जास्त याला मिक्स करायचं नाही. आपण आता याच्यामध्ये वाटाणे टाकून घेऊयात. हे सर्व आपल्याला 1 ते 1.5 मिनिटे मध्यम आचेवर असंच परतून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने. तर पहा, आता मी याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. यातील जो मटार आहे तो थोडासा मऊ पडलेला आहे. इतपत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आता एका ताटामध्ये हे सर्व काढून घेते. आता सर्व मटार आणि पनीर मी ताटामध्ये काढून घेतलंय. त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगलं फुललं की चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट बनवून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टोमॅटो टाकून घ्यायचा आणि बारीक असं याला दळून घ्यायचं. तर पहा, चांगली बारीक अशी मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण कांदा मिक्स करून घेऊयात. तर पहा, कांदा छान असा थोडासा लालसर झालेला आहे. आता कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे. याच्यामध्ये आपण तयार केलेली टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊयात. सर्व पेस्ट यामध्ये मी टाकून घेते. आता पेस्ट आपल्याला छान अशी मिक्स करत राहायची आहे, यातील पाणी बऱ्यापैकी आटेपर्यंत. तर सतत त्याला मी असं मिक्स करत थोडंसं 1 मिनिटभरासाठी मोठ्या गॅसवरती परतून घेते. तर पहा, आता हे हळूहळू घट्ट होऊ लागलेलं आहे. यामध्येच आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूयात. थोडीशी कस्तुरी मेथी आपण यामध्ये टाकून घेऊ, हातावरती चोळून. आता वापस याला छान असं आपण मिक्स करून घेऊयात. अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा.
तर पहा, आता आपला हा पूर्ण मसाला जो आहे तो बनवून झालेला आहे. यातील पाणीसुद्धा चांगलं आटलेलं आहे. सर्व मसाले यामध्ये मिक्स झालेत आणि थोडंसं याला तेल सुटलेलं दिसत आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण टाकून घेऊयात पाणी. तर मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकत आहे. पनीरची भाजी जास्त पातळ नसते, थोडीशी घट्टसर असते, तर थोडंच पाणी यामध्ये टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकले, तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आता मोठा गॅस करून भाजीला उकळी आली की गॅस बारीक करून घ्यायचा. गॅस बारीक केल्यानंतर यामध्ये पनीर आणि मटार टाकून घ्यायचे आहेत. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला आणि पनीर व्यवस्थित असं मिक्स होईल. बारीक गॅसवरती अर्धवट असं झाकण ठेवून भाजी आपल्याला 5 ते 6 मिनिटे शिजत ठेवायची आहे. मस्त दाटसर अशी ही भाजी बनते. तर तुम्हाला आजचा आपला साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.